मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यामधील आजचा प्रवास खूप थरारक होता आणि त्या प्रवासामधील मी एक अनुभव सांगणार आहे. ते अनुभव ऐकल्यानंतर तुमचा जे ट्रक ड्रायव्हर बंधू आहेत त्यांच्याबद्दलचा आदर खूप वाढणार आहे. तर मित्रांनो, आज आपण नव्हे रन ऑफ कच्छमधनं भारताचे सर्वात पश्चिमेकडचे टोक जिथं सर्वात शेवटी सूर्यास्त होतं तिकडं निघालो होतो कोटेश्वरकडं. तर मित्रांनो, जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास होता आणि संपूर्ण प्रवास हा वाळवंटातनं होता. तर मित्रांनो, वाळवंटातनं प्रवास करत असताना मोबाईलला रेंज नाही, काय नाही. इकडं पाहिलं तर वाळवंट, इकडं पाहिलं तर वाळवंट, इकडं मोकळा रस्ता, पाठीमागं पाहिलं तर कोण नाही. जवळपास 10.5 तासानंतर एखादा ट्रक दिसत होता. तर मित्रांनो, जवळपास मी 80 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर वाळवंट संपूर्ण जंगली एरिया लागला. म्हणजे सगळ्या बाबळी होत्या दोन्ही साईडला आणि तिथं गेल्यानंतर मला रोड कळत नव्हता म्हणून मी एका ठिकाणी थांबलो. खरं सांगायचं म्हणजे तर पाणी, मित्रांनो, पाणी पिण्यासाठी मी एका ठिकाणी थांबलो. तर तिथं नाही माझ्या बाटलीतलं ह्याच्यातलं सगळं पाणी गरम झालं होतं. तर मित्रांनो, मी तिथंच जरा थोडा वेळ थांबलो. तर एक ट्रकवाले भाऊ आले. त्यांना वाटलं की हा काय ते अडचणीत आहे. त्यांनी पुढं जाऊन ट्रक थांबवला आणि त्यांनी विचारलं, दादा काही अडचण आहे का? तर मित्रांनो, त्यांनी मला आवाज दिलेला कळल्यानंतर मी माझी गाडी थोडी पुढे घेऊन गेलो. तर ते दादा म्हणले की बाबा काय अडचण आहे का, काय झालं, गाडी बंद पडली का, काय होतंय? तर मित्रांनो, मी म्हणलं की बाबा मला तहान लागली पण इथं पाणीच नाही आहे. तर त्या दादांनी नाही आपल्याला त्यांच्याकडचं जे गार पाणी होतं थंड पाणी दिलं आणि ते थंड पाणी दिलं. अजून ते म्हणले काही अडचण असेल तर सांगा, मी तुमची नक्कीच मदत करेल, कारण इथनं पुढं तुम्हाला नाही काहीच भेटणार नाही आहे. जवळपास 50 किलोमीटर पुढं गाव आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने त्या भाऊंनी जी मदत केली आणि जी पाणी पिण्यासाठी बॉटल दिली ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली त्या वाळवंटामध्ये. तर मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि खरं तर ह्याचा ओरिजिनल व्हिडिओ आहे ना, तो पण मी रेकॉर्ड केला होता, पण माईकच्या प्रॉब्लेममुळे त्याच्यात आवाजच आला नाही. तुम्ही स्क्रीनवर पाहिलं असेल हे व्हिडिओ. तर मित्रांनो, अशा प्रकारचं आहे. तर तुम्हाला सुद्धा तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला कळेल बाबा, काही लोक ट्रक ड्रायव्हरला लई नीट चालवत नाही, काय नाही. पण मित्रांनो, तुम्ही लांब प्रवास करा, तुम्हाला ट्रक ड्रायव्हरबद्दलचं खरं सत्य कळेल. खूप माणुसकीची माणसं असतात आणि सदैव मदतीला धावून येणारी माणसं असतात. तर चला, बाय बाय.